आनंद, तुम्हाला एका बुद्धीचं बळ वापरायचं आहे ना, ते आपल्या घरात, इथे नाही. हो माहितीये, या घराचा आणि बुद्धीचा काहीच संबंध नाहीये ना. तुला सकाळी सकाळी माझंच घर भेटतं काय? काय करणार, बुद्धिबळासाठी एकतर शांततेची गरज असते आणि आमच्या घरी बाबांना जे गेली 25 वर्ष मिळालं नाही ते मला कुठून मिळणार? मॅडम बस नाही गाव मांडू. आज वार कोणता? बुधवार. बुधवार म्हणजे बुधग्रहाचा वार आणि बुध हा बुद्धीचा स्वामी आहे. पण तो माझ्या पत्रिकेत अष्टमात शनी बरोबर बसलाय तुझ्यासारखा. त्यामुळे मला आज बुद्धीच्या क्षेत्रात यश नाही येणार. आय एम सॉरी, मला तुझ्याकडून हारायचं वगैरे नाहीये. ओके ओके, झालं का चालू तुझं हे कुंडली पुराण? कुंडली पुराण? आम्ही एवढा स्मार्ट नाही रे तू, तरी सुद्धा या ग्रहशास्त्राला कुंडली. मला माझ्या स्मार्टपणाचं क्रेडिट कुठल्याही ग्रहाला द्यायचं नाही. एवढा स्मार्ट आहे कारण मी तेवढं वाचन केलं, अभ्यास केला. अरे पण तरी तो बुध माझ्यापासून 222 मिलियन किलोमीटर अंतरावर. अरे तो काय परिणाम करणार आहे माझ्यावर? मी तर म्हणतो तुझ्या ग्रहशास्त्राच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करून घेतोय. ते कसं? ते कसं? अरे चक्क प्रोजेक्ट घ्यायला नकार दिलास तू, प्रमोशनची ऑपॉर्च्युनिटी सोडलीस. हो मी नकार दिला, कारण माझ्या भविष्यात तसं दिलं होतं, नोकरीत अपयश येईल म्हणून. म्हणून तो नाही म्हणालास. मग तरी अपयश आलंच ना. मग किती खरं होतं ते भविष्य? तू म्हणाला असतास ना नक्की मिळालं असतं तुला प्रमोशन. तू नाही म्हणाला, मग तो प्रोजेक्ट आणि प्रमोशन मला मिळालं. बट स्टील आय फील की यू आर द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट. तू माझं सांत्वन करतोस, ती मला जळवतोय. आपला बेस्ट फ्रेंड आपला बॉस होणं किती आनंदाची गोष्ट आहे. हो आनंद दिसतोय मला. तूच बसला माझ्या आनंदावर, अष्टमातल्या शनीसारखा. माहितीये मला, तू काय माझं ऐकणार नाही. आपलं हे डिस्कशन खूप वेळा झालेलं आहे. आता मला जरा शांतता मिळेल का? ठीक आहे ठीक आहे. आणि चहा सुद्धा. दूध नाहीये, दूध संपलंय. अरे सांगितलं ना संपलंय. अरे तभी तो देने आए हैं. आम्ही ना त्या टुकार दूधवाल्या भैयासारखं बोलू नको सर. अरे आपकीच वाट देख रहा था, पतेला लेके वाट देख रहे थे क्या लगा रहे थे? अरे टुकार का? टुकार टुकार बोले तो स्मार्ट हुशार. देखो राइम भी करता है, टुकार हुशार. हुशार तो तुम भी टुकार. टुकार माधव साहेब, ये लो दूध. येलो दूध. आज हळदीचं पाणी मिक्स केलं की काय? या ऐसा टुकार जोक मारने का नहीं. आणि आम्ही काही पाणी बिनी मिक्स करत नाही दूध मध्ये. जैसा गाय दूध देते वैसा दूध रहते. ये तुम्हारा पांचट जोक सुन के वो दूध भी पांचट हो गया है. काय बोललास तू? माझे जोक पांचट, तुझे जोक काय कलाकंद? कलाकंद रहेगा नहीं तो सफरचंद, वो हम देख लेंगे. लेंगा नहीं हमारे पास. जमता नहीं है तो काहे ट्राय करते हो? तू मराठी माणसं जास्त बोलू नको सर. मराठी माणूस निवडणूक आग्या लागता नसती. दूधवाला असून सट्टार मारतोय. ए इंग्लिश में गाली देने का नहीं हमको. तेरे का काम से झूठ बोल देता है, वही देखता है मेरे. आता संभालो पहले. शांत हो. बस take a deep breath. Breathe out. Breathe in. Breathe out. Good. आता कसं वाटतंय? थोडं बरं वाटतंय, पण पोट अजूनही साफ नाही डॉक्टर. शी. हो त्याचाच प्रॉब्लेम आहे. बाहेरच काय ती पडी. हाय डॉक्टर बनवा. काय रे बेटी त्या दूधवाल्याशी भांडत असतोस रोज? मी बांधतो, अगं तोच बांधतो. वृश्चिक राशीचा ना, गरीब बायकोशी पण भांडतच असणार. तुला तुला नाही गं वृश्चिक. तुला दूधवाल्याची पण त्रास माहितीये? हो कामाला बायचूर सगळे. तो समोरचा वडापाववाला त्याची मकर आणि पेपरवाल्याची कन्या. ओ मॅडी यू टू मच. अरे अरे कुठे चाललीस? धनुआ थांब ना. आणि तू सकाळी सकाळी आलीस. अरे हो मी विसरलेच की तुला ना एक गोड बातमी सांगायची. गोड बातमी? कशी शक्य आहे? शी कुठल्या प्रोडक्टवर भरोसाच नाही पडत मला आजकाल. ए तसली काही बातमी नाहीये. थँक गॉड. तरी म्हटलं तुझ्या पत्रिकेत तसा काही योग नाही सध्या. लाजली ग माझी शोना. काय गोड बातमी आहे? काय झालं? बातमी व्यस्त अडकली का? जनाची नाही तर मनाची टिंब टिंब बाळगणे. शब्द कोडा कळलं कळलं. ऑफिस नाही का तुलाच? पाहिलं हे बघ, प्रेमापायी तरुणाने मित्राला घराबाहेर काढले. पाहिलं पुण्याचीच बातमी दिसते. झाला का? पेपर वाचून झाला नसेल तर घरी घेऊन जा.
तशी इथली गरमी वाढली आहे आणि बाहेर उकाडा फार आहे. त्यापेक्षा मी किचनमध्ये जाऊन चहा बनवतो. हा तरी म्हटलं सोसायटीवाले बॅचलर लोकांना भाडेकर म्हणून ठेवायला का नकार देतात ते. अरे, मॅडम दूध. अरे काय शब्द बरं असतो माझ्या शरीरातला. मुळात हा शनी हा माणूस इथे काय करतोय? चहा पण तू इथे आलास कसा? बाईकवर. ओ व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर आय हॅव. असला फालतू सेन्स ऑफ ह्युमर रिकाम टेकड्या लोकांना नाही का तुझ्यासारख्या. ओ हॅलो, रिकामटेकडा नाही आहे मी, मॅनेजर आहे मॅनेजर. येतोय तुमच्या या बॉयफ्रेंडच्या कंपनीत. अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी त्याचा बॉस देखील आहे. समजलं का? मी सावत्र मैत्री. काय बोललास तू? अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी त्याचा बॉस देखील आहे. समजलं का? सावत्र मैत्री. मॅडी या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. नाही जाणार जा. हे घर का तुझ्या कर्नल डेटचे नाही आहे. पण हे माझं फ्युचर घर आहे. हे माझं वीकेंड होम आहे. हे माझं सेकंड होम आहे. तुझ्यामुळं माझ्या जिगरी दोस्ताला मला घराबाहेर काढावं लागतंय. तुम मुझसे मेरा दोस्त छीन रही हो. छी. मॅडी या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांगतोस की मी जाऊ? मिस्टर माधव, तुम्ही तुमच्या सिनियरला घराबाहेर काढणार? सिनियर असशील ऑफिसमध्ये, इथे नाही. अरे गप्प बसा रे. पाया पडतो मी तुमच्या. माते शांत झाला का आपण? हो. तर मग कुठं होतं आपण? आपण मला गोड बातमीबद्दल सांगत होता. गोड बातमी. चालू आहे का सगळं? का ते लूप मध्ये फिरायचं आहे? तुम्ही आपलं बोल. मी काल डॅडला तुझ्याबद्दल सांगितलं. काय सांगतेस? काय बोलला कर्नल? काय बोलले कर्नल सर? जाम चिडले ते. मुलीवरच गेले असणार. नाही रे, ही त्यांच्यावर गेली आहे. पुढे काही नाही. काही नाही कसं? काहीतरी बोलले असेल ना? निदान हो तरी. हो वेडा वेडा झालेस की काय? डॅड हो बोलणं शक्यच नाहीये. चला म्हणजे कॅन्सल. म्हणजे असं एकदम हो बोलणं शक्य नाहीये. बट ही इज रेडी टू मीट यू. काय सांगतेस? सो तुला उद्याच डॅडला भेटायचंय. अरे वा, लागली. का काय झालं? उद्या उद्या नको ना, पोस्टपोन नाही का होणार? नो मॅडी, तुला माहितीये डॅड किती स्ट्रिक्ट आहेत आणि टाइम बाबत तर ही सो पर्टिक्युलर. एकदम ते कसे कसे तयार झाले. अरे उद्या नको ना आपण. काय प्रॉब्लेम होतो मध्ये? अरे उद्या माझ्या पत्रिकेनुसार शुक्रवार चांगलं नाहीये. आणि शुक्र म्हणजे प्रेमाचा मालक. म्हणजे उद्या माझ्या लव्ह लाईफ साठी चांगला नसणार आहे. Oh my God, this is so bad. तू बिलकुल जाऊ नको मॅडम. शट अप. राजा ऐक माझं. काही नाही होणार रे. हे बघ मी डॅडना खूप रडून पडून बनवलंय रे. माझ्या अश्विनी मॉर्गन ऑरियाचं आयलाइनर पण वाया गेला रे. तुला कुठल्याही परिस्थितीत यावंच लागेल. येशील ना? येशील ना काय? यावंच लागेल. एक आयडिया आहे. शुक्राचं भ्रमण ना सकाळी 7 नंतर आहे. मग मी त्या आधीच करायला भेटलं तर? पण 7च्या नंतर डॅड जॉगिंगला जातात. ओह दॅट्स ग्रेट. तुला जॉगिंगच्या वेळेस डॅडना भेट. डॅड फ्रेश माइंड मध्ये असतील आणि जॉगिंग करण्याला जावं. इम्प्रेशन पण मस्तच पडेल. ठरलं तर बघ उद्या सकाळी 7:06 वाजता जॉग स्पॉट. लक्षात ठेवा. चल मी निघते. बाय. अरे मला कर्नलची लाच नाही सांग. चला माधव साहेब, कुठे? आता जॉगिंगचे शूज आणि कपड्यांची खरेदी नको करायला? Yes, sir. Don't stop. Keep jumping. Keep jumping. Yes, sir. Douglas. Yes, sir. I mean, no, sir. Disgusting civilian. अरे तुमच्या वयात आम्ही कसे होतो? शिडशिडीत
कष्टच होते तेवढे. आणि तुम्ही बघा फोटो कुठले थोड्या दिवसांनी पायात कुठली चप्पल घातली आहे तेही बघता येणार नाही तुम्हाला. गंमत केली रे. कमी करतो सर मी पोट. ठीक आहे कमी कर आणि मगच ये मागणी घालायला. गंमत केली रे. परत तसं मला माझ्या मुलीसाठी एक आर्मी ऑफिसरच हवा होता. तडपदार, रुंद छाती, चेहऱ्यावर विजयी हास्य, बल्लेदार मिशी. उगवेन सर मी ती. तसं मी तुझं बॅकग्राऊंड चेक केलंय. And you have my permission to get married. You have my permission to get married. Stop! Disgusting civilian. जरी मी एक कर्नल असलो तरी मुलीच्या अड्डापुढे एक बाप काय करणार. तरुण मुलगी हे ओझं. सर जाऊ दे ना. गंमत केली रे. वाटलं काढलं तर मग या महिन्यातच लग्नाचा बार उडून टाकू. काय म्हणतो? या महिन्यात सर ऍक्च्युली आता इतक्यात नको. का? सर माझ्या पत्रिकेनुसार ना गुरु दशमस्थानी जाणार आहे. जिथं राहू आणि केतू यांची युती आहे. म्हणजे हे पुढचं वर्ष माझ्या मॅरिड लाईफसाठी चांगलं असणार आहे. तो आपल्याला 1-1.5 वर्ष तरी थांबायला हवा. वेट तू हे सगळं मानतोस? हा, म्हणजे उद्या जर का शत्रूंनी बॉर्डरवरती हमला केला आणि आम्ही असं वेळ काढ पाहत राहिलो तर कसं चालेल? तसं नाही सर. हे एक शास्त्र आहे. मी सांगतो ना. समजा ही एक कुंडली आहे आणि हा गुरु. काय? हा गुरु आणि हा बिंदू नाही बुध नाही सर सॉरी. मी तुम्हाला प्रात्यक्षिकच करून दाखवतो. मी हा गुरु आणि तुमचा हा पाय म्हणजे बुध आणि तो म्हणजे शनी. तू चंद्र तू द्वितीयचा. अरे इंगेच्या बाहेर गेलीस तू. आत ये चालेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दशमस्थान हे इथे. तिथं तुमचे राहू आणि केतू. आता मी हा गुरु ना दशमस्थानी जाणार. म्हणजे काय चाललं? अरे मोठा निवडून ये फुल. सॉरी सर ते Shut up! ते दशमस्थान असल्या फालतू सिव्हिलियन बरोबर तुला लग्न करायचं आहे तरी सांगत होतो सिव्हिलियनचा नोट सो गुड. कम ऑन. तरी म्हटलं चित्रबळ चांगलं नाही आज. होणारच होते हे असे होणारच होते. मुला फक्त हा शुक्रच नाही प्रखंड क्रमवाला तुझ्या बकरी आहे. नाव माधव. नोकरीत व्यथा छोकरीत बाधा. हो पण तुम्ही त्यांनीच पाठवले. बरोबर बोले तुझ्या वडिलांकडच्या आजोबांचं नाव क ख ग ज ज ज ज ज पासून सुरू होते. हो ना? हो जनार्दन. ते गेले. नमस्कार जनार्दन राव. नमस्कार. काय कसं काय बरं आहे ना? भेटली ना सगळी? बसू मग संध्याकाळी. बघताय नाताचे हात भेटले होते. त्यांनीच पाठवले. म्हणाले पोराला सावरा झालाय तो कावरा बावरा. बोलले मला ते पावरा परवा. मग तुम्ही अरे मी तोंडावरून कुंडली काढतो. काय सांगता? मग थोडं तिकडे वाग. थोडं खाली वाग. प्रथमा द्वितीया अच्छी आज तू हगला ना तुझ्या पत्रिकेत. आज बरबाटलास तू सगळ्या. ची तू वासच केलाय पत्रिकेत राहून. केलंय तुला सांगायचं राहून. वाईट दिवस 10 पुढचे तुका म्हणे. तुका
माझं नाव तुका. सॉरी बाबाजी. फुला हा? गुलाबाच्या फुला कळतंय का रे तुला? 10 दिवस रे, फक्त पुढचे 10 दिवस कळ काढ. वाईट, भयान, विचित्र, रोज एक वाईट घटना घडणार. एकच, पण ती घडली की तुझा पूर्ण दिवस चांगला जाणार. हे लक्षात ठेव. शेवटचा दिवस, 10वा दिवस पूर्णपणे वाईट जाणार. अरे 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 अरे, सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही रे आता. मुळव्याने का तुम्हाला? तुला कसं कळलं? हे आपलं पत्रिकेच्या तासाबद्दल बोलतोय मी ते. लक्षात ठेव. 10वा दिवस पूर्णपणे खराब जाणार. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे रेसळ झाली रे घराची सगळी तुझ्या. हे बघ, घर हल्ले तुझे सगळे. इकडे ये. हे बघ, हे, हे, अरे पडला. चंद्र भ्रमणे करत होता, घसरून पडला. केतू घसरला. पण तू काळजी घे बाळा, तू काळजी घे रे, नाहीतर जनार्दन. हे बघ, त्या जनार्दनच्या आत्म्याला शांती नाही मिळणार रे. आणि लक्षात ठेव, 9 दिवस रोज एक वाईट आणि चाकणा. 10वा दिवस फॉल्ट टाईट. काय ऐकलंस? काय ऐकलास तू? काय ऐकलास तू? लक्षात ठेव, 9 दिवस रोज एक वाईट घटना. 10वा दिवस पूर्णपणे वाईट. 9 दिवस रोज एक वाईट घटना आणि 10वा दिवस पूर्णपणे वाईट. 9 दिवस रोज एक वाईट घटना आणि 10वा दिवस पूर्णपणे वाईट. साला काय लाईफ आहे. तू माझ्या आश्रमातला शनी आणि आता तो कर्नल. ते करणं चष्मात बसून टसतात जश जश जश. डिश रिकामी झाली ना. बेटर सगळं लेके आप. आणखी काही आणू सर? विष खाऊ विष. गेले 2.5 तास तुम्ही तेच पिताय सर. आहे ना, वेटर पण चटार मारतोय. तुला माहितीये माझा दूधवाला पण आहे ना, असा दिसतो. तो माझा भाऊ आहे हा? सर, जुळा. पण मराठी येतं मला चांगलं. क्षमा आहे ना, तरी म्हटलं तुला तुला नाही. वृश्चिक रास आहे ना तुझी. माहितीये जुळे भाऊ न येतो का? नाही सर. मग आमच्यामध्ये 3 मिनिटांचा फरक आहे. त्या 3 मिनिटांमध्ये चंद्र वृश्चिक राशीमधून. तूच माझा खरा मित्र आहे राव. आय एम प्राऊड ऑफ यू. बोल. तर मी काय म्हणत होतो, तो चंद्र ए! वृश्चिक. का ना चकना घेऊन ये. हा. अरे मॅडम तू नाही. बस इथे बस इथे. ए बेटा रा चकना घेऊन चल. आणि हा तू घेणार अजून नाही. दोघांना रिपीट सांग. अरे मॅडम कशाला पितो रे एवढी? आज चढली आहे तुला. नाही चढली रे. प्रूव्ह करू का? नको नको. अरे तू कशाला पितो? काय होणार आहे त्याने? प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? नाही. प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. पण काही काळासाठी का होईना प्रॉब्लेम विसरायला होतो. पण साला बाबाजी काय डोक्यात जाऊन बसलाय रे. 9 दिवस रोज एक वाईट घटना आणि 10वा दिवस पूर्णपणे वाईट. माझ्या बरोबर असं का होतं राव? असं काही नसतं बे. हे ग्रह तारे हे नाही ठरवू शकत एखाद्याचं व्यक्तिमत्व. हा मी हे म्हणतो की ते आपल्यावर काही प्रमाणात परिणाम करतात, पण अगदी मिनिमम. म्हणजे बघ, जर आपल्या आयुष्यातील इक्वेशन मांडलं ना, तर या ग्रह ताऱ्यांचं वेटेज खूप कमी आहे. त्यापेक्षा तुझ्या आईवडिलांनी केलेले संस्कार, तुझी जडणघडण हे तुझं व्यक्तिमत्व ठरवतात. आणि तू केलेले प्रयत्न एफर्ट्स हे तुझं यश ठरवतात. अरे मी काय सांगतोय, काय कळतंय का तुला? चालत तुला बोलत. चिअर्स. कंटिन्यू. तिथं अर्थ काय की सगळं काही आपल्या हातात असतं. यू कॅन चेंज एव्हरीथिंग.
मग मला वेटरचा मॅनेजर करून दाखवा. हे तुझ्या राहिलं. How can I change every can change I? He means to say, how can I change everything? Prove it. Give us a solution to his condition. Ultimately, we both want him happy. Is there any way? हे राहू दे ना. राव तर ह्यांच्या कुंडलीत केतू बरोबर आहे ना. हे तुझ्या तुला जे काम सांगितलं ते कर. अरे वेटर हां तर मग मी काय सांगत होतो. Everything can change me. यू कॅन चेंज एव्हरीथिंग. तेच ते रे. आता मला सांग, हे बाबाजीने सांगितलेलं कसं बदलू? सोपं आहे. हे बघ अरे वर बघ. अरे काय मूर्खपणा चाललाय. अरे पिना माणसाकडून कसला शांतपणा एक्सपेक्ट करतो रे? हायली प्रोफेशनल जो आहे. सॉरी. इट्स ओके. मला एक सांग, तुला बाबाजीने काय सांगितलं? 9 दिवस रोज एक वाईट घटना घडला बरोबर, आणि ती झाली की मग बाकीचे दिवस चांगला राहतो. हो ना? मग तू असं का नाही करत की रोज सकाळी उठल्या उठल्या तू स्वतःबरोबर काहीतरी वाईट करून घे ना. त्यानं काय होईल, तुझा त्या दिवसाचा वाईटाचा कोटा संपेल आणि तुझा राहिलेला दिवस चांगला जाईल. काय म्हणतोस? पण असं कसं शक्य आहे? शक्य आहे रे. तू ट्राय कर काय. ठीक आहे, हां ट्राय करते. जास्तीत जास्त काय होईल? काय होईल? अजून वाईट होईल. हां. पॅनची मागून एक टीप उजवली काय का की पॅन फाटली काय? जगाला ते दिसायचं ते दिसणारच आहे. चला तर मग ट्राय करते. वेटर रिपीट. अरे 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 मॅडम कशाला पितो एवढी? चढली तुला? अरे नाही चढली रे. आता मला कळत नाही का? अरे नाही चढली आहे. प्रूव्ह करू का? नको. तुला कागदाचं विमानच बनवून दाखवतो. विमान विमान तर कोणी पण बनवत. होडी बनव होडी. होडी हा ती पण नांगराची. नाही जमत रे. चढली मला बहुतेक. चल घरी जाऊ. बाबाजी, हे आम्या यारे उठ ना. आज काय वाईट होणार आहे माझ्या बरोबर? शपथ, ते आम्या अरे झोपतो काय? उठ ना. माझी नोकरी गेली तर? नाही नाही, त्यापेक्षा मी ऑफिसला जात नाही. अरे अरे आम्या झोपतो काय? उठ. काय रे झोपू दे ना. अरे इथं माझी झोप काय, काळजी चढलेली पण उतरली आहे. हँगओव्हर मोड डोकं पण जाम दुखतंय. कशाला टेन्शन घेतोय? आपलं काल ठरलंय ना रात्री वाईटाचा कोटा. काल चढली होती म्हणून तुला हो बोललो साल्या. ट्राय तर कर यार. काय करू? स्वतःला मारून घेऊ? नॉट बॅड आयडिया. सोचलेली यार, मला पण हँगओव्हर आहे. मी एक काम करतो. हा, मी विचार करतो तोपर्यंत तू चहा टाक. दूध नाहीये. आला का? अरे आजचा कोटा संपायला वाईट घटना. काय? अरे आज तू दूध वाल्याबरोबर भांड. ते तर आम्ही रोजच करतो रे. नाही रे, आज कुछ स्पेशल हो जाए. म्हणजे हाँ? क्या कसर बसर कर रहे हो? दूध चाहिए कि नहीं? अरे पण अरे हो, अरे तो बोल बोल मी आहे. नक्की? हा ए दूधवाल्या, तुझ्या म्हशीची म्हैस आपल्याला रोज दूध देते. म्हैस आपली माता असते. म्हैस काळजी ते दूध माता काढत असतं. म्हशी आपल्याला इथे काय नशीब निबंध घ्यायला लावला का? अरे तो भगवंत राय के कुत्ते, अब दिखाते हैं तुझे धोबी बचा. अरे वाचव. अरे अरे नाही, रुको, रुको, रुको. ऐसा नहीं, ऐसा नहीं.
नक्की आम्हाला फेसबुक खाली करत आहे नाही इकडे कुठून टाकलं पाणी तुझं ते दूधवाल्याचं जॉईंट व्हायचं आहे का नाही म्हणजे रोज तो वाढतो आणि तू येतेस भांडण सोडवायला आज काय बातमी विसरलास ना तू काय आज कुठला दिवस आहे ते असं आजचा दिवस कसा विसरेन मी आज तर तुझा बर्थडे तर नक्कीच नाहीये माझा पण नाहीये माझा पण नाही विचारलं का तुला कोणी माहिती आहे मला आहे लक्षात आहे आज व्हॅलेंटाईन नरक चतुर्दशी असेल आज आपण पहिल्यांदा एकमेकांना भेटलो होतो विसरलास ना तू नेहमी सारखा विसरायला कुठला खूप स्ट्रेस असेल ना म्हणून विसरला असेल इट्स ओके आपण संध्याकाळी भेटू डिनरला मी येते हा तुला पिक करायला चालेल चल मी निघते आधीच खूप उशीर झाला अरे. संध्याकाळचं लक्षात ठेवा ओके बाय बाय पाहिलं का हो ती गेली ना ती गेली नाही तुम्हाला काय दिसत नाही का ते विसरला तरी किती प्रेमानं बोलून गेली ती तिचं प्रेमच आहे तेवढं माझ्यावर हे किती प्रेमीची माहिती रे मागच्या वेळेस विसरला तेव्हा काय झालं आठवण करून देऊ का नको अरे म्हणजे इट्स वर्किंग काय अरे तू आता त्या दूधवाल्याकडून मार खाल्लास बरोबर म्हणजे तुझा आजचा वाईटाचा कोटा संपला अरे त्यामुळे मनवा पण चिडली नाही तुझ्यावर अरे हो रे येतं लक्षात हा ठरलं तर मग ठरलं ओरडू नको शेक घे चांगला गेल्या 9 दिवसात चांगला शेकलोय मी काय काय नाही केलं मी 9 दिवसात नको नको त्या लोकांकडून मार खाल्ला कुत्र्याकडून जाऊन घेतलं पण आता सहन नाही होत रे यापेक्षा नशिबामुळे जे वाईट झालं असतं ना ते परवडलं असतं नशिबाने घडणाऱ्या घटना यापेक्षा वाईट असतात तर नशिबाने तुझी नोकरी गेली असती तर नशिबाने तुझी मनवा तुझ्याकडून हिरावून घेतली असती तर नशिबाने तुला ए ए मला विटाने फिल्म टाकलं जरा
ज्याला आम्हाला आधीच टेन्शन आलं की आज काय होणार ते. लक्षात दे ना, आज 10वा दिवस आहे. आहे ना लक्षात, त्याचीच तर तयारी करतोय. हा? म्हणजे त्याचं सोल्युशन शोधायची तयारी करतोय. आज ते सोल्युशन काढणार असशील तर नको रे बाबा. आणि आज सोल्युशन काढून काय फायदा? आज तर 10वा दिवस आहे, पूर्णपणे वाईट जाणार आहे. तुझा फोन वाजतोय का? हॅलो हॅलो हॅलो. अरे अरे कुठे चाललास? मित्राला अशा अवस्थेत सोडून जाऊ नकोस रे, पाप लागेल पाप. बाबाची आई गं. काय झालं? कोणाचा फोन होता? आणि मॅनेजरचा फोन होता. सॉलिड प्रॉब्लेम झालाय का? आता काय झालं? अरे आपल्या कंपनीचा MD आला US वरून आणि त्याला तुला आत्ताच ऑफिसमध्ये भेटायचं आहे. काय? MD ला मला भेटायचंय? हो. पण का? अरे नाना ते ऍक्च्युली असं झालं माहितीये का, आपण आता बोलशील का लवकर? अरे तुझं प्रेझेंटेशन मला मेल केलं होतंस हा. ना, ते मी मॅनेजरला मेल केलं. मॅनेजरने ते MD ला मेल केलं. MD ला तुझं वर्क जाम आवडलंय, त्याला तुला ऑफिसमध्ये आत्ताच भेटायचं आहे. एक मिनिट, तू माझं प्रेझेंटेशन मला न विचारता मेल केलं का? तुझ्या भल्यासाठी यार. आय टोल्ड यू ना, यू आर द मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट. आणि एक मित्र म्हणून मला ते योग्य वाटलं, बस. अरे अरे पण आज तर 10वा दिवस आहे, पूर्णपणे वाईट जाणार आहे. म्हणजे MD ला प्रेझेंटेशन दाखवलं तर त्याची पण वाट लागणार. झालं समाधान, केलंच माझं भलं. तुला तुला कुणी सांगितलं फालतू धंदे करायला? काय करू आता मी? शी, हे MD ला पण US वरून आज जायचं होतं. माझं नशीबच खराब आहे. भेंडीच्या भाईसारखं चिकटून बसलं मला मॅटर. लावून टाकली पूर्ण माझी. झटकन गेम खेळणारे नशिबानं. अरे शांत हो. कसं हो? अरे आपण करू काहीतरी. आपण नाही, मी. तुझे सोल्युशन बघितलं झाल्या. मी एक काम करतो, बॉसला फोन करून सांगतो की मी ऑफिसलाच येत नाही म्हणून. ठरलं. पण कारण काय सांगू? आजारी, माधव आजारी आहे. कुठला आजार? खोकला. नाही, खोकला खूप छोटा वाटतं ना. जुलाब. माधवला जुलाब झाले. नाही पण जुलाब सांगून तर मागच्या आठवड्यात सुट्टी घेतली होती. शी, तेव्हा उगीच खोटं बोलू राव. ते जुलाब आत्ता कामी आले असते. तू एक काम कर, तू फोन करता आणि माधव वारला म्हणून. शांत हो, पण कसं हो? तू थांब, मीच फोन करून आलो. माझा फोन कुठे आहे? फोन. गाडी कुठे आहे? तू इथेच राहतोस का रे? नाही, माझं घर तर ते केशव नाही. कोरोना होता. 50ची सुट्टी आहे का रिक्षाला द्यायची? अरे माझा फोन कुठे आहे? कालच्या गडबड कुठे ठेवला का सापडतच नाही. आपण एक मिनिट फोन करून आलो. गाडी कुठे आहे? कालपासून फोन करते त्याला उचलतच नाही. ठीक आहे ना तो? मोठा आपला बॉसला नाही म्हणून तरी प्रिकॉशन म्हणून मी कालपासून मनवाला पण टाळतोय. ती आली की माझं डोकं खाईल. माझे डॅड टाकतो तुझा कर्नल बा. सिव्हिलियन. आता म्हणतो पण ती समोर आली की ते कर्नल साहेब माझी म्हणला असं म्हणतो. चेष्टा करतोय माझी. अरे घाबरत नाही मी. स्वाभिमानी पुरुषांनी स्वाभिमानी. मग कुठे गेला बरं? कोण कुठे गेला? एक स्वाभिमानी पुरुष होता. तू कधी आलीस सांगायचं ना. तुझ्याविषयीच बोलतो आम्ही. ऐकलं मी ते. ऐकलं? डोकं खाते का मी तुझं? तू नाही ग. हा मी डोका काढवता तुझे. तुला काय झालं आता रडायला? एकतर मी तुझ्यासाठी माझं घर सोडून आले आणि तुला त्याची काही कदरच नाहीये. एवढंच ना? घर काय? घर
सोडून आलीस पण का? मग काय करू? डॅड मानायलाच तयार नव्हते. मी पण ऐकून आले त्यांना. अरे मॅडी आज हा आज आज काय? आज ना तू आज घरी जा. हा आणि हवं तर उद्या घर सोडून कर. मी का जाऊ? तुला जावंच लागेल. पण का? आम्हाला एकच धाव आहे. आम्ही कुंडली मांडतोय ना आणि मला ती कुंडाने लोकांसमोर डिस्कस नाही करायची. मला तसंही काही इंटरेस्ट नाहीये तुझ्या पत्रिकेत. मी नाही ऐकणार. मला रिस्क नाही घ्यायची आहे. सो यू हॅव टू गो. तू कोण आहे सांगणारा? माहिती तू बघ ना कसं बोलते माझ्याशी. बरोबर आहे त्याचं. म्हणजे हे बघ तू आज प्लीज घरी जा ना. हे बघ उद्याचा दिवस सांगणार मी उद्या करायला पण बोलतो. तू आज घरी जा प्लीज प्लीज आज घरी जा लवकर लवकर प्लीज प्लीज. हे बघ रिक्षावाला पण इथंच आहे. रिक्षावाला टॅक्सी आहे तुमची? आय एम MD. मग मी MJ. नाही माधव जोशी. यू आर मिस्टर माधव जोशी. हो का? हो का? माझं नाव शिवसेना. बाळासाहेब डिसोजा, MD ऑफ इन्फोसॉफ्ट. सर तुम्ही सॉरी सर लागलं. सॉरी सर राहू दे. ओके सर. डाऊन टू अर्थ माणूस दिसतोय. वरती बसा ना सर. तशी मला सवयच आहे मांडी घालून बसायची. युएसला हा आय लाईक इंडियन कल्चर व्हेरी मच. तिथेच मला इंडियन कल्चरचा मी कोर्स सुद्धा केलाय. मला मराठी भाषा पण तिथेच शिकवली गेली. तसं मला भरपूर भारतीय भाषा येतात. कोणते सर? पंजाबी, बेंगोली, मल्याळम, कन्नडा. कन्नडा? बरते ते बघा. मग ते नाही चित्र. हे शिकवलं तेव्हा मी ॲबसेंट होतो का? तुम्ही असं अचानक घरी आलात? हो आय एम सॉरी मिस्टर माधव, पण मी असं अचानक न सांगता इथे आलो. पण मिस्टर नाईकने तुम्हाला सांगितलंच असेल की मला तर तुम्हाला भेटायचे होते. एक मिनिट सर तुमची रात रस्त्यात त्रास नाही झाला ना सर तुम्हाला? हा नो नो. अरे, काय म्हणतो सारखं बडबडतोय. अरे रात कळली तर इंटरॅक्ट करायला सोपं जाईल ना. शांत बस. सर चहा देणार का? टी? हा या वाय नॉट. चहा करतेस का? हू इज शी? मेड? मेड फॉर इच अदर आउट आम्ही. शी इज माय लवली वाईफ. चहा करतेस ना? सर यू वर सेइंग समथिंग? हो या. पण मिस्टर माधव, मिस्टर नाईकने तुम्हाला सांगितलं असेल की मला तर तुम्हाला भेटायचे होते. पण आज ऑफिसमध्ये गेल्यावर मला कळालं की तुम्ही तर आज ऑफिसमध्येच नाही आहात. हो पण मला तर उद्याच युएसला रिटर्न जायचे होते. सो मी तर ठरवलं की आज तुम्हाला खरेच जाऊन भेटायचे. खरंच आजचा दिवस खूप वाईट जाणार आहे. मिस्टर माधव, आपण डिस्कशनला स्टार्ट करायचं का? ॲक्च्युली मला तुमचं प्रेझेंटेशन खूप जास्त आवडलेलं आहे. मला फक्त तुमचं एकदा त्यात पॉईंट ऑफ व्ह्यू हवा आहे. आफ्टर दॅट आय हॅव एन अनाउन्समेंट टू मॅक. सर आज नको. आज नको? मिस्टर माधव, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मला उद्याच युएसला रिटर्न जायचं आहे. आज तू धाववा. हवा? सर भाऊ आहे ना ह्याच्या सासऱ्यांचा. म्हणूनच आम्ही आलो नाही ना आज ऑफिसला. अँड सासा? हीच फादर इन लॉ. हो, यू मीन हर फादर. तिच्याकडे बघून तर असं वाटत नाही की तिचे डॅड. स्ट्रॉंग इंडियन वुमन. दॅट्स व्हाय आय लाईक इंडिया. आणि ऐकलं तर फाडून खायची मला. कशी खायची? मला माहिती ना ती प्युअर व्हेज. हो, थँक्यू. डोंट वरी माय चाइल्ड. सर्व काही ठीक होईल. तुझ्या त्या दिवशी बोलतायत ते. हो ना. कधी शांत होणार आहेत कुणास ठाऊक. या
आम्ही प्रार्थना करू त्यांच्यासाठी. ईश्वर त्यांना शांती देव. या. कुठे आहे माझी म्हणवा? तू माझ्या मनवाला पळून आणलास. मी स्वतःहून आले तुमचं घर नायांचं सोडून. मनवा बेटा, मी लग्न करीन ते फक्त माधवशीच. पण या लग्नाला माझा विरोध आहे. Who is this fellow shouting? ड्रायव्हर आहेत. आम्हाला दहाव्याला घ्यायला आले. And कोणाचं लग्न आहे? ते मनवाच्या आईचा आणि ड्रायव्हरचं. असं आहे ना सर, मनवाच्या आईला म्हातारपणी आधार होईल ना. आणि या जगात ड्रायव्हरपेक्षा जवळचा आणि विश्वास कोण आहे? Right. Modern India. That's why I like India. तुम्ही शांत व्हा भागवती. असं थोडं राग कमी होईपर्यंत. बसा ना सर. सर, ड्रायव्हर असलं म्हणून काय झालं? रिस्पेक्ट एव्हरीवन, अतिथी देवो भव. Great Indian culture. That's why I like India. सर, हे माझ्या कंपनीचे MD आहे. US वरून आलेत. Hi, I'm Karnal Pradeep. मनवाचा. सॉरी सर, खोकला. मग कधी निघताय? काय डिस्कशन झालं की लगेच निघणार आहे. तसं नाही हो. US ला कधी निघणार? उद्याच. पण जाण्यापूर्वी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. मिस्टर माधव, येस सर. मला तुमचं प्रेझेंटेशन खूप जास्त आवडलं. म्हणूनच मी तुम्हाला प्रमोशन ऑफर करतोय. मी तुम्हाला आपला बिझनेस हेड बनवतोय. बिझनेस हेड. थँक्यू व्हेरी मच सर. म्हणू ऐकतोस? बिझनेस हेड. Dad, आता तरी खुश आहात की नाही? नो नेव्हर. तुझ्यापेक्षा ग्रह ताऱ्यांवर जास्त प्रेम करणाऱ्या मुलाबरोबर मी माझ्या मुलीचं लग्न कधीच लावू देणार नाही. पण डॅड तो माझ्यावर खूप प्रेम करतो. हो, मग तयार आहे 2 महिन्यात लग्न करायला? तुझ्यासाठी तो त्या कुंडलीवरच्या प्रेमाचा त्याग करू शकतो. नाही सर, पण तो दशम स्थानामध्ये गुरु. तुला तुझं उत्तर मिळालं असेल म्हणवा. तू अजूनही त्या गुरुच्या मागे आहेस. अरे मी तुझ्यासाठी माझं घर सोडून आले, माझ्या नात्यांना विसरून आले, आणि तू. मला वाटलं आता तरी सुधारला असशील, पण मनवा. सॉरी सर. गो. I'm sorry. I'm feeling sorry for myself. म्हणजे हे सर्व काही एक नाटक होतं तर. She is my wife, driver, कुंडली and all. I know what is कुंडली ते. पण तुमच्या इतका त्याच्या आहारी गेलेला माणूस तर मी पहिल्यांदाच पाहतोय. Strange. आणि या अशा माणसाच्या हातात मी माझा बिझनेस देत होतो. उद्या एखाद्या ग्रहताऱ्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या बिझनेसचं नुकसान कराल मिस्टर माधव. मला माझ्या डिसिजनचा पुन्हा एकदा विचार करावा. आणि तुमच्यासारखे असले एम्प्लॉई सुद्धा नसलेच बरे. सर पण मी माझं जॉब. यू आर ऑल्सो लाईक मिस्टर माधव. नो वे सर. देन यू डोंट हॅव टू वरी. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. वाचलो यार, नाही तर म्हटलं तुझ्याबरोबर माझा जॉब. तुझ्यामुळे झालं हे सगळं. तूच तुझं ऐकलं आणि नाही ते केलं, आणि आता तर सगळंच गेलं माझ्या हातून. गाडी अरे प्लीज चल जाऊ इथून. लिव्ह मी अलोन. चालत असो नसलं म्हणलं मी तुला. अजूनही त्या गुरुच्या मागे आहेस. कोण आहे तिकडे? कोण आहे? हे असलं फक्त पिक्चर मध्ये होतं, ऍक्च्युअल मध्ये असं काही नसतं.
कोण आहे तिकडे? तुम्ही तुम्ही सगळे काय प्रकार आहे हा? का मला खरंच भासवतोय? हा प्रकार म्हणजे एक गंमत आहे. एक नाटक आहे. त्याचा हिरो तू आणि डायरेक्टर मी आहे. म्हणजे वाघाचे पंजे. आता मी तुला एक स्पेशल ओळख करतो. मी पाटे नाट्य कंपनीत काम करतोय. याचा आत्ते भाऊ. बाबाजी यस. मुला गुलाबाच्या फुला. एक मिनिट, हे सगळं ठरवून घडून आणलं होतं पण का? तुझा तो ग्रह ताऱ्यांचा कुंडलीचा अट्टहास कमी करण्यासाठी वैतागलो होतो आम्ही आणि तुला समजावून दमलो देखील. फिर सोचा की टेढ़ी उंगली से निकालना पड़ेगा. त्याच्या मागचा उद्देश एकच की तुला समजावणं. त्या दूर असलेल्या ग्रहताऱ्यांच्या नादी लागून तू तुझ्या जवळ असलेल्या गोष्टींना मुक्तोयस. बघ, तेही एक शास्त्र आहे आणि तुला ते चांगलं कळते सुद्धा. पण त्याच्या जास्त आहारी नको जाऊस. पण म्हणजे तेरी नोकरी भी सलामत और छोकरी भी. असणारच. माझ्या पत्रिकेतच लिहिलंय तसं. आणि